नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 14, 15, 16 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात वादळी अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळत आहे। तर 14, 15 आणि 16 एप्रिल याही तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम जोरदार तर काही भागात हलका मध्यम तर काही भागामध्ये गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर हा बदल प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे दक्षिण भारत, पूर्व भारतातून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। मुंबई आणि दक्षिण गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती 14 आणि 15 एप्रिलच्या दरम्यान तीव्र सक्रिय असणार आहे आणि या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही तमिळनाडू, केरळ, कर्नाटक राज्याचा परिसर आणि गोवा राज्याचा परिसर या भागात किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याचा काही परिसर पूर्व भागाकडे जोर कमी राहील। बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे जोर कमी असून जोरदार पावसाचा अंदाजा विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वरचा काही परिसर या भागात राहील। हैदराबाद, रामगुंडम इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायपूर, कोरबा, राऊरकेला, कांतामल, भुवनेश्वर, धनबाद, कोलकाता आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांमध्ये काही जिल्ह्यात जोरदार तर काही भागात मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील, वादळी वारे यांचा जोर जास्त बघायला मिळणार आहे। जसे मापासा, पारसेम, औरस, बंडा, सावंतवाडी, कुडल इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा अंबोली, चांदगड, रामगड, बेळगाव, बाची, कानाकुंबी, गव्हाली, कानापूर, नेटूर, गोंजी, रामणगागरा, कास्टोरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच कडेगाव, पटेगाव, दिघळा आणि गारगोटी, राधानगरी, पोंडा इथे जोरदार स्वरूपात राहील। पोईपकासल, वायगणी इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा, नेसारी, अड्डाला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुरणवाडी, गोकाक, अलकांगिरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। संकेश्वरा, मालजाटी, चिकोडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। निपाणी, मुरगुड, कापसी, गारगोटी, राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सल्लागा, जैनवाडी, कागल, इस्फुर्ली इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इचलकरंजी, शिरळ गारपीटचा अंदाज राहील। कोल्हापूर, परोळा, संगरूळ इकडे मध्यम स्वरूपात राहील। तसेच किनी, कोडाली, ज्योतिबी हिल आसपासचा परिसर या भागात गारपीटचा जोर राहील। मलकापूर, कोकरुडला बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। आणि बेलकर, देवरुख, साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, लांजा इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे जोर कमी राहील, मात्र वादळी वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर या भागात वादळी वाऱ्याचा जोर असणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अष्टा, तासगाव, रामपूर, पलूस, नरसिंहपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील। सांगली जिल्ह्यात सांगली, मालगाव, देसिंगलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि शिरगोपी, कोडाची, रायबग, हिडकल, मालजाटी, चिकोडी आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागात जोर कमी राहील। मंगसुळी, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलरजत, नागज, कुचिलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे।
आडाली, तिलसंग, तिकोटा, विजयपूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, मेढा, उडाले, नरसिंहपूर, रामपूर, पलूस मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोयना, पटण, उमराज, अरळ, अरवाडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। औंध तसेच वडूज, निंदाल, देवाडी, रहमतपूर, कोरेगाव, सातारा हलका मध्यम पावसातून गारपीटची शक्यता राहील। आणि चाकदेव, खेड, वसोटा, फोर्ट लगतचा परिसर बघितला असता महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा, बोर, शिरवळ, महाड, वर्धन, गोरेगाव या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर व्याहाले, लवासा, जिटे, टाल्ला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि सोलापूर जिल्ह्याकडे लोणार, बारामती, सासवड, जेजुरी हलका पाऊस राहील। अकलूज, माळशिरस, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोर इकडे गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर अहमदनगर जिल्ह्याकडे जामखेड, काढा, आष्टी, मिरजगाव तसेच आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील। तसेच घारगाव, मांडवे, अहमदनगर, कोपरगावचा परिसर अंशतः ढगाळीत राहील। नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, नाशिक, निपाट, मनमाड, मालेगाव, सटाणा, औटी, ताराबाद, कोकण विभाग या भागात ठिकठिकाणी हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबारलाही हलक्या पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील। तर श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, श्री छत्रपती संभाजीनगर, पिशोर, फुलंब्री हलक्या सरींचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे देऊळगाव, राजा, सिल्लोड, मोहारा, अनवाजोंटा हलक्या पावसाचा अंदाजा तुरळक भागात राहील। बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडे अंशतः ढगाळीत राहील। बीड, करकम, भालगाव, अंबळनेर हलका पाऊस राहील। एलम, चौसला, पाटोदा, करडा इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। धारूर, केजला मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी, सावगाव, सिरसर, सोनपेठ, वडवणी इकडे गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। धाराशिवमध्ये कळमासा, तारकेट, बूम, पातूर, कडा इकडे गारपीटचा अंदाज आहे। एडशीपेठ, कामेगाव, बेमली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, पडोला, तानवाडी, तुळजापूर इकडे गारपीटची शक्यता राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर, खिंडोट, औसा तसेच रेणापूर, बोकडा, लातूर रोड मध्यम हलका पावसातून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। जोरदार पावसाचा अंदाजा उदगीर, मोरकी, वडमजूक, जळकोट, हणीगाव, जकाल, अरुंदा, हलसी, भालकी, बिदर, अचोला जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर, रुद्रलाई जोरदार स्वरूपात राहील। आणि परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी, मुखेडला मध्यम स्वरूपात राहील। लोहा, बुजुक आणि गंगाखेड, पालमलाई हलका पाऊस राहील। परभणीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सिरसर, सोनपेठ, पाथरीला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला, मुखेड, अद्रापूर, बसमतपूर्ण हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद या भागात बघायला मिळणार आहे। हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी, किनमठ आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे कुदनापूर, अहमदपूर, चिखली, केलवड आणि गिरडा, बुलढाणा, मोठाला हलका पाऊस या भागात राहील। आणि अकोला जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज उत्तरेकडे जोर कमी राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव हलका पाऊस राहील। चांदूर, दामणगाव रेल्वे, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, नेर, यवतमाळ हलका पाऊस राहील। लाडके, धारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील। रुई, जवई, अरणे इकडे मध्यम स्वरूपात राहील। डिग्रस, यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा हलक्या सरींचा अंदाज आहे। महागाव, माऊर, कॅपलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा, परवा, गोमूत्री, घाटंजी हलका पाऊस राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, जामोडा, नेरलाडके, धारवा आसपासचा परिसर गारपीटचा अंदाज आहे। तसेच वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर, वर्धा, जामणी लगतचा परिसर, दामणगाव रेल्वे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। आरवी, वडोणा, लाडगड इकडे गारपीटचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे पुरीकोकटे, धोतीवाडा, कोडाली, काटोल हलका पाऊस राहील। आणि नागपूर, हिंगणा, पाचगाव, दामणा, कामठी, वाघोली, पारशिवनी, उमरी, सावरनेर या भागातही गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याकडे जोर वाढला असून उमरेड, खेरगाव, भिवापूर, पावनी, खेरगाव, अडेल, लखनी, साकोली, संग्रणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी मध्यम हलका पाऊस राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, जुरात, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी,
साक्रीटोळा मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर मार्गाचा मध्यम पावसाचा अंदाज राहील। दिगोरी, देसिंग, किमतीमेंदा, तुलमाल, अरमोरी, वलनी, सिंदवाई, चिमूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिरमुरा, नाटेचौक, गडचिरोली, मूल, सावली, चामोर्शी, घोट तसेच गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंगसनूर, एटापल्ली, आष्टी या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज असून हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी। चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून चंद्रपूर, गुगस रोड, भाटाडी, मोरली, कोटवाडा, चारगाविकी, वरोरा, वणीगायर जोरदार पावसाचा अंदाज राहील। गुगस रोड, बल्लापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।